आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। तलवार कुऱ्हाडीचा धाक, लाखोंचा दरोडा, 11 जण गजाआड, त्र्यंबकेश्वर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या डायल 112 आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दरोड्याचा गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आला आहे। या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 11 आरोपींना अटक करत सुमारे 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 26 जुलै रोजी पहाटे 3च्या सुमारास तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळील एका वीज उपकेंद्राच्या साईटवर 10 ते 12 जणांच्या टोळीने धाड टाकली। तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर आणि कोयत्याचा धाक दाखवत साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे आणि इतर कर्मचाऱ्यांना धमकवण्यात आले। त्यानंतर मोबाईल फोन, साईटवरील महिंद्रा ट्रॅक्टर आणि SQMM कंडक्टर वायरचे 2 ड्रम असा एकूण 11,11,050 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लंपास करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच फिर्यादीने डायल 112 वर संपर्क साधला। त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा पाठलाग केला आणि सापळा रचून 11 जणांना अटक केली। आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर, कंडक्टर वायर, 5 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली तलवार, कुऱ्हाड, कटर, कोयता आणि इतर साहित्य असा सुमारे 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2) आणि 140(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपी आणि मुद्देमालाचा शोध सुरू आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे। हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हिनिंग नाईटमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे, घटना घडलेली आहे। बेसिकली याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे, MSEBCचं, त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता, असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी, अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून आणि त्यांना या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते, तर अशा प्रकारच्या या वस्तूने पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते। तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत एकूण 11 आरोपी, आणखी 1 आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी, त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स अशा सगळ्या प्रकारचं या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनपासून अंदाजे 10-15 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगानं, त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी, म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला। 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल, त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे, अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं। आणि अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहे ते 112 वाहनावरचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणला। ते माल कशाचं होतं आणि कशासाठी वापरलं जाणार होतं? हा माल मी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशन जे आहे ते इलेक्ट्रिक त्या ठिकाणी MSEBचं, तर त्या ठिकाणी हा माल होता। त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर्स आहेत, वायर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं म्हणजे त्याला जे वापरण्यासाठी येणारी जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारी जी काही सगळी त्याच्यातली इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणू शकतो, अशा प्रकारची सगळी ही काही ड्रम होते आणि त्याप्रमाणे हा सगळा निर्माण आहे। आणि सर हे आता जे तुम्ही आरोपी पकडलेलं आहे, हे आरोपींनी आधी असे गुन्हे केलेले आहेत किंवा काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत? याच्यामधला एक जो आरोपी आहे, त्या आरोपी इस्माईल नावाचा एक आरोपी आहे, तो जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीचा एक
सिंदर पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारच्या वायरच्या संदर्भातला एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगानं पण आपला त्याचा तपास सुरू आहे. तर आरोपी स्थानिकच आहेत का बाहेर? हां, म्हणजे हे जे आरोपी आहेत ते वाडीवरी परिसरातील, त्याचबरोबर अंबड परिसरामध्ये आणि या दोन्ही ठिकाणच्या आणि आजूबाजूच्या काही गावात प्रकारचे आरोपी आहेत.